नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। जणू पंढरीची वारीच। बोरदमध्ये भजनाचा गजर अन बैलगाडीच्या थाटात रंगला शाळा प्रवेशोत्सव। संतांच्या विचारांतून शिक्षणाची नवी पहाट। मुख्य संपादक दीपक गोसावी व मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीची प्रचिती जून 15 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील बोरद गावाने अनुभवली। निमित्त होते नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी रंगलेल्या शाळा प्रवेशोत्सवाचे। आजवर आपण ढोलताशांच्या गजरात डीजेच्या आवाजात अनेक मिरवणुका पाहिल्या असतील, पण बोरद गावाने मात्र आधुनिक भपक्याला फाटा देत चक्क संतांच्या वचनांचा आधार घेत आणि संस्कृतीची कास धरत शिक्षणाची वारी काढली। या अनोख्या उपक्रमाने संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाची थाप मिळवली असून जिल्हाभरातील पालकांचे डोळे या शाळांकडे वेधले गेले आहेत। बोरद गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 आणि मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या तिन्ही शाळांनी एकत्र येत शिक्षणाचा हा अनोखा त्रिवेणी संगम घडवून आणला। स्पर्धात्मक युगात एकमेकांसोबत स्पर्धा करण्याऐवजी गावातील प्रत्येक मूल शाळेत यावे आणि त्याला शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी या तिन्ही शाळांनी संयुक्तपणे घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला। शाळेच्या पहिल्या दिवशी घाबरलेल्या आणि रडणाऱ्या चिमुकल्या चेहऱ्यांऐवजी येथे वेगळेच चित्र होते। गावातील मुख्य चौकापासून ते गल्लीबोळांपर्यंत सजवलेल्या बैलगाड्यांमधून चिमुकल्या विद्यार्थ्यांना राजेशाही थाटात फिरवण्यात आले। या मिरवणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कुठेही कर्णकर्कश बँड किंवा डीजे नव्हता, तर पुढे स्थानिक भजनी मंडळ टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनाम आणि संतांचे अभंग गात चालत होते, तर मागे शिक्षक आणि शिक्षिका विलोभनीय पावले टाकत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत होते। ज्ञानदीप लावू जगी हाच संदेश जणू या भजनी मंडळाच्या सुरातून उमटत होता। संतांची शिकवण, सुसंस्कार आणि आधुनिक शिक्षण यांची सांगड बालमनावर कशी घालावी याचा एक उत्तम आदर्शच या उपक्रमातून गावकऱ्यांसमोर मांडण्यात आला। हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गावाने रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। मिरवणूक शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण आरती ओवाळून केले। मुलांना गुलाब पुष्प आणि रंगीबेरंगी फुगे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। कौतुकाची गोष्ट म्हणजे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवीन कोरी पाठ्यपुस्तके सोपवण्यात आली, त्यामुळे शाळा ही आपली हक्काची आणि आनंदाची जागा आहे हा विश्वास पहिल्याच दिवशी मुलांच्या मनात निर्माण झाला। हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी गावाने आणि शिक्षकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। यामध्ये राजेंद्र सोमवंशी राज्य पुरस्कार प्राप्त प्रभारी मुख्याध्यापक, दशरथ वायकर केंद्रप्रमुख, लोटन वाल्हे मुख्याध्यापक शाळा क्रमांक 2, प्राचार्य निलेश सूर्यवंशी मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, विनोद सूर्यवंशी पर्यवेक्षक व दीपक गोसावी ग्रंथपाल, तसेच उपशिक्षक दादाजी वळवी, जालमसिंग वळवी, आशा पाटील, आशा वळवी, कमल पाटील, भगतसिंग वळवी, मीनाक्षी मकवाना, कल्पना माळवे, वसंत पराडके यांच्यासह तिन्ही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला यशस्वी रूप दिले। या आनंदोत्सवात गावाच्या लोकनियुक्त सरपंच अनिता भिलाव आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा उपक्रमांमुळे सरकारी आणि स्थानिक शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढेल आणि खाजगी इंग्रजी शाळांकडे धाव घेणारे पालक आपल्या मुलांना या संस्कारक्षम शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी नक्कीच उत्सुक होतील, असा सूर मान्यवरांनी काढला। बोरदच्या या ज्ञानवारीने सिद्ध केले आहे की शिक्षण जर आनंदाचे आणि संस्कारांचे असेल तर कोणतीही मुले शाळेत जाण्यापासून वंचित राहणार नाहीत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।